सध्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठ्या प्रमाणावरती इंधन वाढ होताना पाहायला मिळते आणि त्याचा पर्यायी इंधन म्हणजे सीएनजी। या सीएनजी मध्ये देखील गेल्या 15 दिवसांपासून तब्बल 7 वेळा इंधन वाढ झालेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती संताप रिक्षा चालक असेल किंवा सीएनजी वाहनधारक असतील यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते। एकूणच सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर सीएनजीचा प्रति किलो 103.2 रुपये असा या ठिकाणी इंधन वाढ एकूण पाहायला मिळते। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप रिक्षा चालकांसह सीएनजी वाहनधारक करताना पाहायला मिळत आहेत। एकूणच दिवसेंदिवस होत असलेल्या या सीएनजी इंधनवाढीमध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मोबदला या रिक्षा चालक असतील किंवा सीएनजी वाहनधारक असतील यांच्या माध्यमातून त्यांना प्राप्त होत नाहीये। पेट्रोल डिझेल नंतर आता सीएनजीच्या दरात देखील मोठी वाढ होताना पाहायला मिळते। गेल्या 15 दिवसांमध्ये 7 वेळा सीएनजीचा गॅसमध्ये वाढ झाली। आता 103.2 रुपये दर आहे। तर काय सांगाल, काय भावना आहेत? आता काय गॅस वाढायला लागलाय। आता 4 दिवस 8 दिवस झाले गॅस वाढतच चाललाय, 1-2 रुपयाने सारखा वाढतच चाललाय। आता आम्ही रिक्षा व्यवसायाने कसा धंदा करायचा की पुढचं पॅसेंजर आम्हाला पैसे वाढवून देत नाहीये। तर पॅसेंजर ते वाढवून देत नाहीये तर तिथं 2-2 तास आमच्या लाईनला जातात। पुढे आम्ही धंदा कसा करणार? प्रशासनानं जरा रिक्षावाल्यांची जरा काळजी करावी, हे तेवढीच विनंती। किंवा एकच त्यांना ठेवायला पाहिजे की बाबा दर आकार किंवा वाढ ठेवला पाहिजे त्यांना तेवढा। सारखं 4-4 दिवसाला 5-5 दिवसाला जर वाढायला लागलं तर रिक्षावाल्यांना काय करायचं असं आहे ना। त्यांना त्याच्यावर काय असेल ते निर्णय घ्यावा। आता बघा तुम्ही आता बघताय 4 दिवस झालं गॅस वाढायला लागलाय। प्रशासनाला एवढीच विनंती आहे की एक थर त्यांना गॅस वाढावा तरी किंवा एकच नेम ठेवला पाहिजे किंवा एवढा गॅस आहे म्हणून। त्या प्रशासनाला फक्त एवढीच काळजी किंवा आम्हाला पॅसेंजर वाढवून देत नाहीये। त्याच्यामुळे सरकारकडून एक मागणी होताना पाहायला मिळते की राज्य सरकारने एकदाच निर्णय घेऊन सीएनजी मध्ये एकदाच वाढ करावी, तशा पद्धतीने आम्हाला मोबदला आहे तो ग्राहकांकडून आकारता येईल। त्याच्यामुळे या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन देखील या ठिकाणी ढासळताना ऐकून पाहायला मिळतंय। दिवसेंदिवस या ठिकाणी पेट्रोल डिझेलमध्ये देखील इंधन वाढ होते, तसेच पर्यायी इंधन असणारं सीएनजी मध्ये वाढ होत असल्यामुळे रिक्षा चालकांसह या ठिकाणी सीएनजी वाहतुकांमध्ये मोठा संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय। ओमकार सोनवणे, न्यूज अनकट, सातारा।